मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम जी आहे MAPS, तर याबाबत क्लेम जे आहेत तुमचे क्लेम स्टेटस तुम्हाला वरचेवर पाहत राहायचे आहेत, कारण बऱ्याच जणांना मेल येत आहेत, SMS येत आहेत आणि 42,000 कधीपर्यंत मिळणार आहेत याच्याबद्दल सगळे वेटिंगवर आहेत. तर लवकरच तुम्हाला या डिस्बर्समेंटमध्ये मिळणार आहेत. आता जाऊ डिटेल व्हिडिओजकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर बऱ्याच मुलांना इथे ईमेलसुद्धा येत आहेत MAPS कडून, ज्यांचा जो क्लेम आहे तो 2-3 स्टेपकडनं वर गेलेला आहे, म्हणजे आरोकडनं HO पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर यू विल रिसीव Rs42,000 इन युअर आधार लिंक बँक अकाउंट. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की तुमचं बँक अकाउंट हे आधार लिंक, आधार मॅप्ड किंवा आधार सीडेड हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर आधार सीडेड बँक अकाउंटलाच पैसे येणार आहेत. मग तुमचा अप्रेंटिसचा कोणताही अकाउंट असला तरी चालेल. अप्रेंटिसचा अकाउंट वेगळा असला तरी चालतो, फक्त स्टेटमेंट तुम्हाला त्या अकाउंटचं टाकायचं आहे आणि पैसे जे येणार आहेत तुमच्या आधारला जो लिंक आहे अकाउंट, आधारला जो मॅप अकाउंट आहे त्याचमध्ये पैसे येणार आहेत. चेक द स्टेटस थ्रू युअर लॉग इन क्रेडेंटियल रेग्युलरली, म्हणजे तुम्हाला सतत रोज किमान एक बार लॉग इन करून बघायचं आहे, म्हणजे डिस्बर्समेंट प्रोसेस जी कुठपर्यंत आली, कुठे अडकली आहे किंवा डिले पेमेंट होते आहे का, हे या ठिकाणी बघायचं आहे. इतर मदतीसाठी तुम्ही नियरेस्ट BTIला सुद्धा भेट देऊ शकता किंवा एस्टॅब्लिशमेंटमध्ये सुद्धा भेट देऊ शकता. अशा प्रकारचे मेसेजेस त्या ठिकाणी जात आहेत. ईमेलसुद्धा जात आहेत, म्हणजे ज्यांचा स्टेटस साधारण आरोकडनं अप्रूव्ह झालेला असून पुढे गेलेला आहे. तर स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरच जाऊन बघायचं. सेम मेसेज तुम्हाला टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेले आहेत बऱ्याच मुलांना. आता बऱ्याच मुलांनी इथे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत. तर डिअर, तुमचं नाव असणार आहे, युअर क्लेम जो आहे ॲप्लिकेशन आहे, हॅविंग क्लेम ID तुमचा दिलेला आहे, हॅज अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट फॉर द क्लेम ऑफ Rs42,000 ऑन MAPS पोर्टल विथ रजिस्ट्रेशन ID तुमचा दिलेला आहे अँड कॉन्ट्रॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे. यू विल रिसीव Rs42,000 इन युअर आधार लिंक्ड बँक अकाउंट, म्हणजे ईमेल आला तसा सुद्धा या ठिकाणी टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला आहे. चेक द स्टेटस थ्रू युअर लॉग इन क्रेडेंटियल रेग्युलरली, म्हणजे ह्या ठिकाणी सेम मेसेज आणि टेक्स्ट दोन्ही टाकले. म्हणजे तुम्हाला वरचेवर आता काय करायचं आहे, ही प्रोसेस फास्ट प्रोसेस होणार आहे, त्यामुळे वरचेवर तुम्हाला कोणचा ईमेलमध्ये किंवा त्या ठिकाणी स्टेटस बघायचा आहे, आपला जो क्लेम आहे तो कुठे अडकला आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी बघू शकता. तर अशा प्रकारची डिटेल्स त्या ठिकाणी ईमेल येत आहेत. ज्यांचे क्लेम स्टेटस तुम्हाला बघता कशा बघायचे आहेत ते सुद्धा इथे बघू. त्या अगोदर तुम्हाला आधार सीडेडचा जो इश्यू आहे तो क्लिअर करून घ्या, कारण कालच एका मुलाचं बघितलं या ठिकाणी इनॲक्टिव्ह दिसत होतं. जो आधार सीडेड नंबर आहे तो या ठिकाणी इनॲक्टिव्ह दिसत होता, तो ॲक्टिव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर पैसे येणार आहेत. नाहीतर परत इथे इनॲक्टिव्ह जर राहिला तर इथे पैसे अडकू शकतात. त्यामुळे स्टेटस जो आहे तो तुम्ही बघायचा आहे. तर क्लेममध्ये जाऊन तो सदर डिटेल बघायची आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला क्लेममध्ये जाऊन, क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन वरती लॉग इन करून घ्या. नंतर लॉग इन केल्यानंतर क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन तुमची डिटेल जी आहे ती इथे क्लेम मॉड्यूलमध्ये कोणत्या स्टेप्स, म्हणजे तुम्ही ॲप्लाय केला त्याची तारीख आहे, क्लेम सबमिट केलेला आहे, नंतर तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिश म्हणजे कंपनीने तो ॲक्सेप्टेड करून म्हणजे अप्रूव्ह केलेला आहे, म्हणजे 1 तारीखला जर तर त्या ठिकाणी 23/7ला त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे. म्हणजे साधारण एक 20-22 दिवसांनी ते अप्रूव्ह झाला. काही जणांचा लगेचच होतो आहे, कारण कंपनी जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, म्हणजे तुम्ही जर कंपनीच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर लगेच सुद्धा होतो आहे. तिथून जो आहे तो 23कडनं लगेच 5-7 दिवसात त्या ठिकाणी आरोकडे ॲक्सेप्टेड झाला आहे आणि तो फॉरवर्ड केल्यापुढे HOकडे, म्हणजे पुढच्या स्टेपला या ठिकाणी गेलेला आहे. इथून तो DBTला जाईल आणि फंड डिस्बर्स लवकरच होईल. म्हणजे तुम्हाला अजून 1-2 स्टेपमध्ये फंड डिस्बर्समेंट क्लिअर दिसणार आहे. आता इकडे सुद्धा या मुलांनी शेअर केला होता की अशा प्रकारे त्याला दिसतंय, आरोकडनं झाला, अप्रेंटिस झाला, आरोकडून झाला, 2/7ला केला, 19/7, 29, म्हणजे वेगवेगळ्या तारखांना, म्हणजे साधारण 20-22 दिवसाच्या अवधीमध्ये सदर क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत आणि
आरोकडून म्हणजे रिजनल ऑफिसकडून पुढे गेलेले आहेत, म्हणजे हेड ऑफिस आणि अकाउंट सेक्शन अशा साधारण 2 स्टेपमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 म्हणजे DBT अशा 2-3 स्टेपमध्ये तुम्हाला इथे ते तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत. म्हणजे लवकरच या ठिकाणी तुम्हाला डिस्बर्समेंट मिळणार आहे. तर हे डिस्बर्समेंटमध्ये तुम्हाला बघायचं आहे कशा प्रकारे. तर इथे जर बघाल तुमचा हा क्लेम इथे दिसतात पूर्ण डिटेल क्लेम मॉड्यूलमध्ये, आणि अप्रेंटिस डिस्बर्समेंट डिटेल म्हणजे तुम्हाला जो फंड आहे तो डिस्बर्स कोणत्या ठिकाणी केलेला आहे, कशा प्रकारे आहे. तर सध्या पेंडिंग आहे, पेमेंट स्टेटस पेंडिंग, म्हणजे हा आता पूर्ण पुढेपर्यंत गेलेला आहे. म्हणजे तुम्ही जो क्लेम केलेला आहे तो फक्त पेमेंटसाठी पेंडिंग आहे. म्हणजे इथून फक्त DBTला जाईल, इथे अप्रेंटिसचं नाव आहे, DBTला जाईल आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटला लवकरच पैसे मिळणार आहेत. तर अशा प्रकारचे स्टेटस जे आहे तुम्ही लवकरात लवकर चेक करा, कारण ह्या ठिकाणी जर तुमचा रिजेक्ट वगैरे झाला किंवा काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी रिमार्कमध्ये टाकल्या जातात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सदर जी गोष्ट आहे म्हणजे स्टेटस आहे तो बघत राहायचा. साधारण एक 10 ते 12 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी फास्ट फॉरवर्ड होणार आहेत. त्यामुळे स्टेटस बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा क्लेम आहे तो लवकरात लवकर तुम्हाला मिळावा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही वेगळा जर कमेंट असेल तर बऱ्याच जणांचं आहे की कंपनी आमची जी आहे ती ॲप्रूव्ह करत नाही आहे. तर कंपनीशी तुम्ही थोडंसं काय करा, जाऊन भेटा, ईमेल्स करा. कंपनी अप्रूव्ह करत नसेल तर त्या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट जर ॲप्रूव्ह करत नसेल तर BTRIची मदत घ्या. BTRI आणि ITI जे असतात त्या BTRIची तुमची नाव दिलेलं असतं त्यांची मदत घेऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा क्लेम पुढे सरकेल आणि आरोकडनं तो चेक होऊन HOकडे जास्त दिवस थांबणार नाही. लवकरच तुमचं फंड डिस्बर्समेंट होणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही वेगळा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.